नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी चेतन मेहरकुरे. आज आलो आपण चंद्रभानजी पेरखुंडे यांच्या शेतात. यांना मागं म्हणजे 11 नोव्हेंबरला आपण यांना डेमो दिला होता 2 पंपाचा, टार्गेट आणि मिस्टर रिलायबलचा. त्यानंतर आज आहे 15 नोव्हेंबर 2025. तर आज आपण यांच्या शेतात आलो आहोत आणि पूर्ण यांचं 7 एकराचं क्षेत्र आहे. त्यामध्ये आपण पूर्ण फिरलो. यांच्यासोबत शेतकरी सोबत आहे, त्यांच्यासोबत फिरलो. जिथे आपण 2 पंपाचा डेमो दिला होता आणि जिथे त्यांनी दुसरं औषध फवारलं होतं, त्याच्यातनं याच्यात किती फरक जाणून येत आहे हे आपल्याला शेतकऱ्यांकडून आता जाणून घेऊ आपण. सर्वप्रथम याचा परिचय घेऊ. तुमचं नाव सांगा. चंद्रभानजी पेरकुंडे, राहणार. पैलानपूर. तर आपण जो 2 पंपाचा डेमो दिला होता इथे आणि तिकडे जे दुसरं औषध मारलं त्याच्यात आणि याच्यात किती फरक आहे? पुष्कळ फरक वाटते. म्हणजे मरचं प्रमाण जे हा, आहे, हा. मरचं प्रमाण जे इकडे आहे इकडे कमी आणि आहे, तिकडे जास्त आहे. म्हणजे इकडल्या साईडला हे कमी आहे. म्हणतात. आणि तिकडे जास्त आहे. जास्त वाटते. मग तिकडे यांनी मेटोलॉजी मारलं होतं आणि दुसरं एक ह्युमिक मारलं होतं आणि इथे आपण टार्गेट आणि रिलायबलचा फवारा म्हणजे 2 पंपाचा डेमो दिला होता. आणि आता आम्ही पूर्ण 7 एकराचं पूर्ण क्षेत्र फिरलो तर तिथे पावला पिचचे आपल्याला मर दिसत आहे आणि इथे एकट दुकट मधात आपल्याला मर दिसत आहे. म्हणजे मरचं प्रमाण भरपूर कमी प्रमाणात आहे. तर तुम्ही आता हे आपण पूर्ण क्षेत्र फिरलं तर यामध्ये तुम्हाला आता जाणून येत आहे का? हो हो. तिकडल्या पळस इकडं पुष्कळ कमी झालाय, तिकडं थोडी जास्त वाटत आहे. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, आपण एकच आता पहिली फवारणी झाली आहे. आपलं असं असते की टार्गेट आणि मिस्टर रिलायबलच्या 2 फवारण्या, पहिली आणि दुसरी 15 दिवसाच्या अंतराने जर आपण घेतली तर मरेचे प्रमाण बऱ्याचशा प्रमाणात कमी होते. तर अशा प्रमाणे याची आता पहिली फवारणी झाली आहे. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे रिझल्ट आपल्याला टार्गेट आणि रिलायबलचे येत आहे. आपण शेतकऱ्याकडून जाणून घेतला आहे. धन्यवाद.